खेळलेले आहेत आणि 25 चेंडूमध्ये ओम परमार यांना आपल्या टीमसाठी बनवल्यात त्या तब्बल 65 धावा. मॅच ऑन. पहिला चेंडू ओम परमार यांच्यासाठी ऑफसाइड चेंडूला कट केले गेलं. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर नाही आहे, स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलण्यासाठी येतोय. एक धावेने मात्र ओम परमार यांना आपलं खातं उघडलं आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं गेलं. जबरदस्त बॅटिंग या संपूर्ण मॅच मध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर कोण आहे गोलंदाजी ट्रॅकवर, तर मिस्टर सुयश शर्मा. आणि त्यांच्या गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच 4 धाब्याचं षटक विसरता कामा नाहीये. सुयशचं अप्रतिम षटक, जरी विकेट मिळाली नव्हती तरी मात्र ते 4 धाब्याचं दुसऱ्या मॅच मध्ये ते षटक टाकलं गेलं होतं सुयश कडून. अप्रतिम गोलंदाजी केली होती सुयशने देखील. बॅकफुट जाऊन चेंडूला पुन्हा एकदा कट केलं गेलं. चांगली गोलंदाजी आहे. एकच धाव बस बॉलिंग मी तर म्हणेल. त्यानंतर मात्र दुसरं षटक जर आपण पाहिलं तर जवळपास 7 धावा दिल्या होत्या. एक विकेट देखील काढली होती सुयश शर्मानं. ओव्हरऑल सुयशच्या विषयी माहिती द्यायची गेली तर या स्पर्धेमध्ये तिसरा स्पेल टाकतोय. 2 स्पेलमध्ये जवळपास सुयशनं धावा खर्च केले ते 11 आणि एक विकेट ही सुयश शर्मा यांच्या खात्यावर आहे. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं आहे गोशांगी क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा. ओम परमार एक सर्वाधिक, मला तरी वाटते एक या सीझन मधील पर्व पहिलं मधील सर्वाधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर असतील. मॅन फ्रॉम वलसाड. क्या बात आहे. वलसाडचा हा वंडर बॉय म्हणू शकतोय आपण. वलसाड एक्सप्रेस म्हणू शकतोय. वलसाडची रणमशीन म्हणू शकतोय. यावेळेस ऑफ साइडला पंच केला. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेला. राकेश पाटील जेलच्या खाली प्रयत्न करत होते पोहोचण्यासाठी. पार्थ पाटील बॅकअप साठी आले आहेत. चेंडू फील्ड झाला नाहीये. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पाहता पाहता या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच तब्बल 7. पूर्ण कल्पना आहे. पूर्ण कल्पना आहे. आपल्याला जिंकायचं आहे. मोठ्या फरकाने जिंकायचं आहे या ठिकाणी. याची देखील पूर्ण कल्पना आहे. ती म्हणजे ऋत्वी चॅम्पियन या टीमला. संकेत पाटीलने नक्कीच चांगलं मार्गदर्शन दिलं असेल आपल्या टीमसाठी. लवकर खेळला गेला इतकंच म्हणेल मी. चेंडू थोडासा जर आपण पाहिलं तर आत वळण घेतोय. चांगला चेंडू हाताळला गेला. रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. इथे बघा चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतला. ऑफ ब्रेक ऑफ कटरा चेंडू टाकला गेला होता. अगदी पॅडवर तो चेंडू आदळला गेला. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली आहे सुयश शर्मा. डान्सिंग डाऊन द पिच. अगदी चेंडूच्या मिनिटवर आला आणि चेंडूला सरळ फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एकसर मान्सून लीग 2025 मधील हा येतोय शानदार षटकार. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 13 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू द्यायचे आहेत. प्लीज मी मयूर पाटील यांना विनंती करतोय की आपण प्लीज मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. मयूर मयूर पाटील यायचं आहे आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. धावा झाल्या ते 13. आज देखील 5-5 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर एक सेमीफायनल असेल. त्यानंतर जर आयोजकांकडे वेळ असेल तर जे थर्ड प्राइज आहे त्या थर्ड प्राइज साठी सुपर ओव्हर अशी ती एक मॅच खेळवली जाईल. जर आयोजकांकडे वेळ असेल तर. त्यानंतर मात्र जर वेळ नसेल तर आयोजक ठरवतील की क्रमांक 3चं पारितोषिक कसं द्यायचं आहे. मात्र सुपर ओव्हर पाहायला आवडेल त्यासाठी प्लीज वेळ वाचवा. मजा येईल ती मॅच पाहायला सुपर ओव्हरची. यावेळेस देखील अतिशय सुंदर फटका आहे. मात्र एक नशीब किती बाउंड्री लाईन त्या ठिकाणी पॅक केले आहे. डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी दिला आहे. त्याच्यामुळे या फटक्यावर मिळतील 2 धावा. जबरदस्त बॅटिंग. अफलातून बॅटिंग मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओम परमार यांची जवळपास मित्रांनो 65 धावा या इनिंगचा आपण विचार केला तर या इनिंगमध्ये जर 35 धावा या मुलानं बनवल्या तर या सीझनचा पर्व पहिलं एकसर मान्सून लीग मधील 100 धावा करणारा हा पहिला खेळाडू ठरेल.
ऑन साईडला चांगला पुन्हा एकदा फटका. मयूर पाटीलच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच 90 धावा तर मयूर पाटीलच्या खात्यावर चेंडू मिळत नाहीये, चेंडू सापडत नाहीये. धुंडो 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 रे साजना. 3 धावा झाल्यात. चौथ्याचा प्रयत्न बघा, चिखलामध्ये चेंडू शोधतायत, चेंडू अजून मिळत नाही. 4 धावा, संपलाय खेळ. इथे फक्त धावून तुम्ही 4 धावा काढू शकता. अगदी एसटीच्या जवळ चेंडू, मात्र तो चेंडू गायब झालाय. चिखलामध्ये चेंडू शोधतायत बघा, चेंडू दिसतोय ते. आमच्या कॅमेरामॅनने खरोखर तो चेंडू बरोबर टिपलाय. थोडंसं पुढे चेंडू आहे बघा, अगदी त्याच्या पुढे चेंडू आहे. पुढे या, पुढे अजून ब्लू कॅप, ब्लू कॅप थोडंसं पुढे आपण. ब्लू कॅप श्रवण अधिकारी. यस, आत्ता सापडला. मात्र आत्ता सापडून फायदा काय, कारण 4 धावा तर झाल्यात. खरोखरच खूप चांगला या ठिकाणी निर्णय आयोजकांनी घेतलाय की चेंडू जर हरवला गेला तर फक्त आणि फक्त तुम्ही 4 धावा या धावून काढू शकता. हा जो नियम आहे तो नियम सगळ्यांसाठी लागू आहे. आणि बघा, तो नियम आत्ता लागू झालाय, कारण चेंडू जवळ, एसटीच्या अगदी जवळ मात्र त्या ठिकाणी चिखलामध्ये गाडला गेला. आणि तिथेच मात्र तो फिल्डर जो होता तो शोधत राहिला चेंडूला. आणि या वेळेमध्ये मात्र 4 धावा पळून काढल्या. त्या म्हणजेच ओम परमार आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर रोहित राजपूत यानं. धावा संख्या झाली आहे ती 19. मयूर पाटील कुठे असाल तर आपण प्लीज आपला पुरस्कार घेण्यासाठी या मॅन ऑफ द मॅचचा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. मागे फिल्डर मात्र कॅच व्हायला होता, तो कॅच मात्र त्या ठिकाणी सुटला गेलाय. फेकी चांगली पाहायला मिळत नाहीये. बॅकअप आहे त्याच्यामुळे नक्कीच काही धावा अतिरिक्त मोजाव्या लागणार नाहीये. मात्र या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. आणि या 2 धावेने धावा संख्या झाली आहे पृथ्वी चॅम्पियन या टीमची, ती म्हणजे 21 धावा. एकतर 70-60 तर नक्कीच इथून जर विजयी प्राप्त केला ऋत्विकनं तर त्यांचा रन रेट वाढेल. म्हणजे एक प्रकारे थोडंसं टेन्शन फ्री होतील ते, कारण प्लस पॉइंट मध्ये तर ऑलरेडी आहेतच. इथून जर चांगल्या मोठ्या धावसंख्येने जर पराभव केलं तर मात्र एक मोठी गुड कॅच, गुड कॅच, अप्रतिम कॅच. अगदी तो चेंडू जो होता हा मात्र जमिनीला स्पर्श करणार होता. इतक्यातच मात्र भार्गव आला आणि भार्गवनं तो चेंडू जमिनीला टच होण्या अगोदर उचललाय. सुरेख असा कॅच या स्पर्धेमध्ये टिपला गेला भार्गव मार्फत. थँक्यू भार्गव, गुड कॅच, अप्रतिम कॅच या ठिकाणी आपण पाहिला भार्गव यांचा. फलंदाज बाद ओम परमार, ज्याचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये, तो फलंदाज बाद झाला. ओव्हरऑल जर आपण ओम परमार यांची खेळी पाहिली तर 3 इनिंग मध्ये ओम परमार यांना तब्बल 31 चेंडूंचा सामना केला. आणि 31 चेंडूमध्ये ओम परमार यांना बनवल्या, त्या म्हणजेच जवळपास 79 धावा. खूप जबरदस्त बॅटिंग ओम परमार मार्फत या संपूर्ण सीझन मध्ये. वेल डन ओम. आणि त्यांच्या जागी मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय टीम कॅप्टन मिस्टर धवल पाटील. धवलच्या विषयी म्हणायचं गेलं तर पहिली मॅच धवल खेळला होता. 1 चेंडू 1 रन धवलच्या खात्यावर आहे. एक्सर मान्सून प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. जे आतापर्यंत जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला नाहीये धवल. टीम कॅप्टन आहेत पृथ्वी चॅम्पियनचे. विथ द स्विंग, यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. आणि यावेळेस देखील धवल लवकर बाद झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा धवलला धावा काढता आल्या नाहीयेत आपल्या टीमसाठी. आणखीन एकदा धवल मात्र डगआउट मध्ये लवकर परतलाय. मयूर पाटील कुठे असाल तर प्लीज आपण या आपला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. मयूर पाटील यांनी मला म्हटलं होतं की मी उद्या भोजपुरी गाणी डाउनलोड करून येईल आणि डीजे ऑपरेटिंग साठी तोच बसलाय. आणि त्यांनी खरोखर जे म्हटलं होतं त्यांनी ते करून दाखवलं. थँक्यू समर्थ. कारण तो भोजपुरी चित्रपटाचा खूप मोठा फॅन आहे. भोजपुरी चित्रपटात त्याला खूप आवडत आहेत आणि खास करून त्याने भोजपुरी चित्रपटावर रिसर्च केलाय, PhD केले. ऑन अ ट्रिक
आणखीन एक गोलंदाज ठरणार का हॅट्रिक घेणारा आपण, कारण या सीझन मध्ये एक हॅट्रिक पाहिली आहे. कालच्या दिवसामध्ये सिद्धेश तुरस्कर म्हणजेच उर्फ बंड्या यानं काल हॅट्रिक पूर्ण केली होती एक्सर मान्सून लीग 2025 मधली. आणि पुन्हा एकदा हा दुसरा गोलंदाज ऑन हॅट्रिक वर. राकेश पाटील 2 डब्ल्यू शोधले आहेत, तिसऱ्या डब्ल्यूच्या शोधात. यावेळेस चेंडू खराब मात्र आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सौरव पवार हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय. ऋत्विक चॅम्पियनचे जे टीम ओनर जे आहेत संकेत पाटील यांनी कदाचित त्यांचे जे टीम कॅप्टन आहेत धवळ याच्यासोबत करार केलाय की जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत तूच कॅप्टन राहशील. भाऊ आहे का तुझा? धावा झाल्या ते 23. मयूर आलाय का? मयूर यायचंय आपण वर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या आपण समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 23. सुयश शर्मानं पहिले षटक हाताळलं, 13 धावा सुयशनं खर्च केल्या. त्यानंतर राकेश पाटील याने दुसरं षटक हाताळलं, 10 धावा राकेशनं दिल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा फलकावर लावल्या आहेत ऋत्विक चॅम्पियन या टीमनं. आणि मात्र 2 फलंदाज त्यांचे बाद झालेत. करंट रन रेट आपण पाहू शकाल 11.50 आणि याच करंट रन रेटने खेळत राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणू शकू त्या ठिकाणी 59 धावा फलकावर येऊ शकतील. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मयूर पाटील एक बहारदार इनिंग 42 धावा मयूर पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जात आहे. NXT लाईव्हचे प्रोप्रायटर प्रणिल पाटील यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार दिला जातो. एक आकर्षक ट्रॉफी आणि NP स्पोर्ट्स म्हणजे नितीन बारे जे प्रोप्रायटर आहेत मालक आहेत NP स्पोर्ट्सचे त्यांच्याकडून एक आकर्षक अशी टी शर्ट्स. थँक्यू नितीन वारे साहेब, धन्यवाद. षटक क्रमांक 3 स्मित पाटील मिलन पाटील यांचे सुपुत्र आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खराब आहे. क्रिकेटचं खूप मोठं वेड आहे या मुलाला. खास करून वानखडे स्टेडियमवर आम्ही एकत्र होतो, भरपूर चर्चा त्याच्यासोबत केली होती. मिलन पाटील आमचे मित्र आहेत जवळचे आणि त्यांचेच सुपुत्र आहेत. स्मित पाटील यावेळेस अगदी चेंडू पुढे टाकला होता, हवेत खेळला गेलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूला फील्ड करतोय, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो तो देखील व्यवस्थित नाहीये. या काळामध्ये 2 धावा कंप्लीट. धावा झाल्यात ते 27. रोहित राजपूत रोहित आहे, भरपूर आशा आहेत. रोहितच्या बॅटमधून आपण एक हिट तर पाहिलाय, 6 धावा तर रोहितच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. मात्र बघा मी काल कदाचित आमचे जे लाईव्ह स्कोरर जे आहेत त्यांनी कदाचित कालच्या दिवसाची संपूर्ण जी माहिती आहे, शॉर्ट बॉल पुलचा फटका आहे, गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल, 2 धावा मिळतील. त्याच्यामुळे जो रन रेट आहे तो पूर्ण माहिती असेल समोरच्या संघाला. त्यानंतर कशा प्रकारे जिंकायचं आहे या काही प्लॅनिंग नक्कीच अगोदर केल्या गेल्या असतील. क्या बात आहे. बघा रोहितच्या विषयी देखील आमच्यापर्यंत माहिती येते की रोहित राजपूत मॅन फ्रॉम गुजरात, म्हणजे एक आयकॉन आपण दिलाय असं म्हणूया प्रत्येक संघाला. काय फटका खेळलाय, अगदी बॅकफुटला जाऊन हा मात्र दणका दाखवलाय आपल्या बॅटमधून. रोहितच्या बॅटमधून येतोय हा रोहित षटकार, 6 धावा. थँक्यू डीचे. जबरदस्त फटका रोहित राजपूतच्या बॅटमधून. 6 धावांचा खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आहे ती 35-35. यावेळेस चेंडूला मात्र सोडून देण्याचं काम केलं गेलं. वाईटचा इशारा, दडपण नक्कीच असेल गोलंदाजावर आणि खास करून यंग पिढी आहे. एक सरचं मी म्हणेल भावी क्रिकेट आहे इतकंच म्हणू शकेल. या मुलाच्या विषयी माहिती द्यायची गेली तर टॅलेंट आपलं सिद्ध करायचं आहे
आणि आपल्या गावाच्या अधिकृत संघामध्ये खेळायचं आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट्समॅनला फॉलो केलं जात आहे, इतकंच म्हणू शकेल मी. पुन्हा एकदा चेंडू खराब टाकला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 37 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस चेंडू फसला गेलाय. स्वतः स्मिथ ते चेंडूच्या खाली येतोय, झेलच्या खाली येतोय. गुड कॅच. या कॉटन बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर रोहित राजपूत परतीच्या मार्गी आउट. धावा झाल्या त्या 37. रोहित राजपूत या ठिकाणी बाद झालेले आहेत. खरोखरच रोहित राजपूत यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर या स्पर्धेमध्ये रोहितचा देखील बोलबाला राहिला आहे, कारण जवळपास 9 चेंडू 14 धावा पहिल्या मॅचमध्ये रोहितनं बनवल्या होत्या. दुसऱ्या सामना खेळताना जवळपास 3 चेंडू 7 धावा रोहितनं बनवल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत आपण 2 मॅचचा विचार केला तर नक्कीच 12 चेंडूमध्ये रोहितनं बनवल्या या स्पर्धेमध्ये, त्या म्हणजेच 21 धावा. आणि या मॅचचा विचार केला आपण तर जवळपास 7 चेंडू आणि 17 धावा, म्हणजे ओव्हरऑल आपण विचार केला तर जवळपास 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा एक्सर मान्सून लीग 2025 मध्ये रोहितनं बनवल्या. बॅकफुटला जाऊन मनगटाच्या साहाय्यानं मात्र चेंडूला ऑन साईडला खेळल्या गेले. सिंगल इथे मिळेल. एका धावेनं षटकाची होते समाप्ती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या फलकावर लावली गेली आहे. ऋत्वी चॅम्पियन या टीमच्या माध्यमातून 3 फलंदाज बाद 38 धावा. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालं आहे टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक नामांकित खेळाडू सन्माननीय किशोर पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संवित सन्माननीय संतोष भोईर साहेब यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील येऊन बसायचं आहे वर. काल आपण जर पाहिलं तर काल खास करून MHB ला सर दीपक शहा यांच्या नावाची स्पर्धा सुरू आहे. त्या ठिकाणी नक्कीच ते पूर्ण दिवस त्या ठिकाणी होते आणि खरोखरच एक जर कौतुक करायचं गेलं त्या स्पर्धेच्या विषयी मित्रांनो तर अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी जीवन गौरव हे पुरस्कार दिले गेले. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 39 आणि काळ दैसर गावातील नामांकित खेळाडू मुकेश गावंड यांना देखील तब्बल 50,000 रुपये देऊन त्या ठिकाणी त्यांना देखील जीवन गौरव हा पुरस्कार दिला गेला. मित्रांनो त्यांनी देखील राजेंद्र 11 म्हणजे बंड्या बॉईज या संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे. किशोर पाटलांना देखील भरपूर वर्ष बंड्या बॉईज या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळला आहे आणि हा नक्कीच चांगला उपक्रम आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. हा फटका अगदी लांब लचक मी तर म्हणेन आणा शोधून आणा तो आग्रामधून चेंडू. धावा मिळतील 2 आणि खास करून किशोर भाऊ तो कोण पुरस्कार देत आहेत? किल्ले. खरोखर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण बघा आतापर्यंत 30 जणांना ते पुरस्कार दिलेत म्हणजे विचार करा किती लाख रुपये संपले गेलेत. चेंडू द्यायचे 15 लाख रुपये आतापर्यंत किल्ले आणि संपवलेत. म्हणजे विचार करा, म्हणजे आत्ता यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे आत्ता यूट्यूब चॅनलमुळे अनेक खेळाडूंना प्रसिद्धी प्राप्त झाली. पूर्वी यूट्यूब चॅनल नव्हतं तरी देखील अशा अनेक नामांकित खेळाडूंना प्रसिद्धी मिळवलेली आहे. ती प्रसिद्धी जी आहे ती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नोंदवली गेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक त्या टेनिस क्रिकेट खेळाडूला त्या ठिकाणी जीवन गौरव हा पुरस्कार दिला जातोय. थँक्यू पिल्ले सर, धन्यवाद तुमचं मनापासून या ठिकाणी तुमचं मी आभार व्यक्त करतोय. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 41 धावा. यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. अगदी मोठ्या प्रमाणात उचली घेणारा चेंडू डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र निघून गेला. एक मोठा बाउन्सर आपण या ठिकाणी पाहिलाय. वॉन केले गेले गोलंदाजाला त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 42 धावा.
यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय, मिस केलं चेंडूला. बघा आणखीन एक मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा बॅटमॅन स्ट्रोक खेळला गेलाय, नोचा इशारा पंचांचा. यावेळेस देखील चेंडू खूप वर होता, अंगाची माती झाली, मात्र चेंडूला त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. 2+1 धावा मिळतील, त्या म्हणजेच 3 धावा संख्या 3 ने पुढे सरकताना धावा संख्या पळकावर लागली जात आहे त्या ठिकाणी, ती म्हणजेच 45 धावा. बघा एक सूचना करतो मित्रांनो, आज पाटील परिवार कमळाकरजी पाटील साहेब यांच्या घरी स्वाध्यायाचा एक सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक स्वाध्यायी अनेक गावातून येणार आहेत, तर त्या रस्त्यावरून जाताना गाड्या थोड्याशा स्लो न्या, इतकंच म्हणेल मी. गाडी कोणी फास्ट चालू नका, बघून गाड्या चालवा, ही सर्वांना मी सूचना करतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे, रॅपिड स्ट्रोक खेळला गेलाय. 2 धावा या ठिकाणी देखील थांबणार नाहीये, 2 धावा देखील ते कंप्लीट होतील आणि या दुहेरी धाव्याने धावा संख्या फळकावर लागली जात आहे ऋत्वी चॅम्पियन या टीमची, ती म्हणजेच 47 धावा. NXT लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच स्टेजवर पाहू शकाल. संतोषजी भोईर त्यांच्या संविध किशोर पाटील यांना तुम्ही पाहू शकाल स्टेजवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय, चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट तर झालाय स्टंपवर, आणि इथे मात्र जो हिट केला गेला तो हिट मात्र महागात पडला गेला. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा खर्च कराव्या लागल्या, त्या म्हणजे सायूज युनायटेड या टीमला. पाणी घेऊन जायचंय. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि या 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फळकावर धावा लावल्या आहेत ऋत्वी चॅम्पियन या टीमनं, त्या तब्बल 49 धावा. चला कॉल देतोय NY JMCC NY आणि लकी पॅकर्स या दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये येताना आपला निर्णय सोबत आणा. बघा लकी पॅकरचे टीम कॅप्टन या ठिकाणी आहेतच मानस भोईर, तर NY पिंट्या आपल्या टीम कॅप्टनला आपण पाठवून द्यायचं आहे. अंतिम षटक स्लॉगवर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. मिस्टर सुजल. 49 धावा झालेल्या आहेत. बघा मी पॉईंट टेबलच्या विषयी तुम्हाला माहिती दिली होती. बी ग्रुपचं ते पॉईंट टेबल आहे. बघा बळे गावदेवी संघ 4 गुणांना पुढे असला तर देखील गावदेवी संघाला देखील थोडीफार भीती आहे, ती एकेच्या विजयाची आणि ऋत्विकच्या विजयाची. त्याच्यामुळे ते पॉईंट टेबल थोडंसं नक्की चिंताजनक असेल. धावा झाल्या ते 49 धावा. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सुजलला पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर त्या ठिकाणी आहे मिस्टर सौरभ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. मागे फिल्डर आहे, चेंडूला उचललं गेलं, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केलेत. कारण प्रत्येक टीमने एक टार्गेट सेट केलं असेल, ज्याप्रमाणे आपण या मोसमातील या पहिल्या सीझनची सर्वात मोठी धावसंख्या पाहिली कालच्या दिवसामध्ये. आई गावदेवी या संघाने उभारली काल 86 धावा. आई गावदेवी या टीमनं कुठल्या, आणि ती मात्र या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या गणली गेली आहे. कदाचित त्या धावसंख्येच्या आसपास येण्याचा प्रयत्न असेल ऋत्वी चॅम्पियन या टीमचा, जेणेकरून जो रन रेट आहे 4.600 जो रन रेट आहे गावदेवी या टीमचा, त्या रन रेटला कुठेतरी नक्कीच मॅच करण्याचा प्रयत्न असेल, किंवा त्याच रन रेटच्या कदाचित त्यांना क्रॉस करायचा असेल तो. यावेळेस फटका अतिशय सुंदर खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे, प्रयत्न चांगला केला गेलाय. अंतिम क्षणी त्या हातातून मात्र कॅच निसटला गेलाय. थ्रो देखील चांगला नाहीये, फेकी देखील इथे जर पाहिले आपण तर व्यवस्थित केली गेली नाहीये. 2 झाल्यात, 3 झाल्यात, चौथ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र पाहता पाहता या ठिकाणी 4 धावा देखील पळून काढल्या गेल्या आहेत. आजचा दिवस वेगळा आहे. आज 2 वेळा आपण 4 धावा पळून काढताना पाहिलं. मगाशी चेंडू हरवला होता, त्यावेळेस देखील 4 धावा पळून काढल्या. आता देखील या 4 धावा पळून काढल्या गेल्या आहेत. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा तब्बल पोहोचल्या गेल्या आहेत ऋत्वी चॅम्पियन या टीमच्या, त्या म्हणजेच
55 धावा झाल्यात. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू आदळला गेला तो अंगावर. खूप चांगली गोलंदाजी. अजूनही या इनिंगचा विचार केला पण तर या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रेडी राहायचं आहे, दोन्ही टीम कॅप्टनना रेडी राहायचं आहे. या ठिकाणी लकी पॅकर्स आणि NY यावेळेस सरळ चेंडूला खेळायचं होतं, बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र फटका फसला गेलाय. फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी मिस्टर सौरभ. एक नक्कीच महत्वपूर्ण विकेट आणि या विकेटने नक्कीच स्कोरबोर्डवर देखील फरक जाणवणार आहे. धावसंख्या थांबली गेली आहे ती तब्बल 55. या धावसंख्येवर चौथा गडी बाद झालाय. ऋत्विक चॅम्पियन या टीम मधील आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. करण वाघमारे का? करण वाघमारे, करण अंबाला नाहीये सध्याच्या त्या रबर बॉल स्पर्धेमध्ये. ते नाव सध्या तरी ऐकायला मिळत नाहीये. काल MHB ला पण कदाचित किशोर भाऊ नसेल, तो रबर बॉल स्पर्धा कदाचित खेळत नाहीये. धावा झाल्या त्या म्हणजेच 55. करण येतोय न्यू बॅटर. आल्या चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं आहे घोषांगी क्षेत्राच्या दिशेनं. फटका अतिशय सुंदर खेळला गेला होता. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा आणि या 2 धावेने संघ पोचला गेला ऋत्विक चॅम्पियन हा 57 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू. चला चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या प्लीज. आयोजकांनी जरा इथे राहायचं आहे आज आयोजक जवळपास आई एकविरा मित्रमंडळ बघा. साइड स्क्रीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आमचे आयोजक प्रायोजक आहेत आई एकविरा मित्रमंडळ. तिथे तुम्हाला चेंडू कॉल द्यायचा आहे. पंचांना विनंती करतोय तिथून तुम्हाला चेंडू मिळेल. अंतिम चेंडू असेल. फुल टॉस आहे आणि त्या फुल टॉस चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं आहे. डीप मिड विकेट, माफ करा डीप लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर येतोय हा खणखणीत षटकार. संघ पोचला गेला 5 षटकांच्या समाप्तीनंतर ऋत्विक चॅम्पियन हा तब्बल 63 या धावसंख्येवर आणि 64 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत सायुज युनायटेड या टीमला. चला या वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 टीम कॅप्टन रेडी आहेत. एका साईडला लकी पॅकर मानस भोईर हे टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि एका साईडला आपण पाहतोय JMCC NY टीमचे कॅप्टन. कोण आहे टीम कॅप्टन? पिंट्या, नितेश साळुंके हे 2 टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकाल. मी सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. 30 चेंडू 64 करायचे आहेत. त्या म्हणजे सायुज युनायटेड या टीमला. जरी नक्कीच स्वप्न थांबलं गेलं आहे सायुज युनायटेड या टीमचं एक्सर मान्सून लीग 2025 मधलं, तरी देखील हा संघ जो आहे हा ऋत्विक चॅम्पियन या टीमच्या स्वप्नामध्ये भंग आणू शकतोय. एक चांगले बॅटिंग केले तर नक्कीच त्यांचं देखील स्वप्न थांबलं जाईल. त्याच्यामुळे इथे मात्र काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साईडला लकी पॅकर तर एका साईडला असेल आई एकविरा. या 2 माफ करा JMCC NY या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. काय मॅचेस आहेत आज, मात्र डू ऑर डाय, करो या मरो. मॅचला खूप मजा येईल मित्रांनो. आज टॉस केला झालाय. किशोरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झाला आणि यस टॉस विन. कोण जिंकले टॉस? लकी पॅकरने टॉस जिंकलाय का? मानस. यस लकी पॅकरने टॉस जिंकले. निर्णय द्यायचा आहे मानस. मानस शतरक्षण स्वीकारलंय. टॉस जिंकल्यानंतर मात्र लकी पॅकरने शतरक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे त्या ठिकाणी.
ते म्हणजेच JMCC NY या टीमला कशा शंभर टक्के खरे आहे. डीजेला आम्ही थांबवतोय, वळतोय पुन्हा एकदा शुभ सन्मानाच्या दिशेनं. या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडू सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी एकविरा क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान किशोर पाटील साहेब यांचा केला जात आहे. सन्मान चिन्ह तुम्ही पाहू शकाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला सन्मान चिन्ह या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दिला जातोय. प्रत्येक मान्यवरांना धन्यवाद. किशोरजी पाटील साहेब आपण आलात, तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. चला वेळ कमी आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. आपल्याकडे आज चर्चा करण्या इतका वेळ नाहीये, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपण दुसरा सामना खेळतोय. आज 7 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्या कालच्या रात्रीमध्ये कितना मारने गए 20 मारने गए. चला या मॅचला करूया सुरुवात. राकेश पाटील थोडंसं मनोरंजन करतायत. अंकित तिवारी आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आमचे सहकारी समालोचक हसमुख यांनी चांगली माहिती दिली होती. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज बाद. पहिली सफलता आपल्या टीमसाठी पहिल्या चेंडूवर काढून देतोय मिस्टर अंकित तिवारी. फलंदाज बाद सुयश शर्मा. पहिलाच धक्का. मात्र लक्षात ठेवा, हा जर विजयी ऋत्विक चॅम्पियन संघ जर जिंकला मोठ्या फरकानं तर टेन्शन वाढेल गावदेवी या टीमचं. त्याच्यामुळे इथे एकतर जरी जिंकला संघ तरी मात्र कमी फरकानं जिंकायला हवा, असा कदाचित मी तर म्हणेल ही कदाचित प्रार्थना सुरू असेल गावदेवी या टीमची की थोडासा कमी फरकानं हा संघ जिंकायला हवा. कारण खास करून रन रेट खूप महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक षटकारासाठी राकेश पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक किशोर पाटील यांच्याकडून लावण्यात आलेला आहे. बघूया, मगाशी राकेश डगआउटमध्ये ज्यावेळेस होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं खास करून सुयश शर्मा यांना की 20 मारने का इस गेंदबाज को 20, मात्र त्या गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली. आता राकेश मात्र स्वतः खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वेगवान वेगवान चेंडू टाकला होता खास करून राकेश साठी. म्हणजे जेवढी ताकद खास करून जी अंगामध्ये आहे अंकित तिवारी यांच्या, तेवढी ताकद आज चेंडू टाकण्यासाठी वापरली गेली.
तन्मयचे फॅन केवढे आहेत. तन्मयसाठी पारितोषिक लावलाय. मला तन्मय खेळण्यासाठी जाईल की नाही ते माहिती नाही. षटकारासाठी 1000 रुपये आहेत तन्मय तुझ्यासाठी. भावनेश पाटील कडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळला जात आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातो. एक धाव मिळेल. योगराज आहेत त्या ठिकाणी. योगराज देवकर. क्या बात आहे. गोलंदाजी जे करतायत ते म्हणतायत की ते कोच आहेत. क्या बात आहे. सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे. एग्जाम दिले. क्या बात आहे. भरपूर चर्चा केली जाते. तिवारी जी आपका तो बोलबाला आहे. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. अगदी अचंबित करणारा चेंडू. राकेश देखील विचार करतो की चेंडू इतक्या खाली प्रमाणात बसू शकतोय. रबर बॉल हा एक आश्चर्याचा धक्का असेल. तिवारीजीने काढलाय राकेश पाटलांची विकेट. क्लिंग बोल्ड दांडी गुल राकेश पाटील. खूप जबरदस्त चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी. अगदी चेंडू मी तर म्हणेल त्या खेळपट्टीला गुदगुळ्या करत अगदी यष्टीवर आदळला गेला. एक अचंबित करणारा चेंडू राकेश पाटलांसाठी टाकला गेला. खास कदाचित ते मी तर म्हणेल अंकित तिवारी यांच्याकडे तो चेंडू कदाचित असेल तशा प्रकारचा. तो खास त्यांनी ब्रह्मास्त्र राकेश पाटलांसाठी यूज केलं, वापरलं गेलं. सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. या एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3. खूप चांगलं षटक आतापर्यंत अंकित तिवारी यांचं. 2 फलंदाज बाद केलेत अंकितनं आणि 3 धावा आपल्या या 5 चेंडूमध्ये खर्च केल्या आहेत. योगराज जो मागच्या एक्सर प्रीमियर लीगचा मालिकावीर ठरला होता. नंदू पाटील यांची ती स्पर्धा, टेनिस बॉल स्पर्धा आपण जे पाहिली होती, जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता या मुलानं. यावेळेस बॉटम हँडचा वापर करत चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलं आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई युनायटेड या टीमची धावसंख्या आहे 2 बाद 4 धावा. योगराज ऋत्विक चॅम्पियन या टीम मध्ये तो खेळत होता. लक्षात ठेवा ऋत्विक चॅम्पियन. संकेत ऋत्विक कोण आहे? ऋत्वी भाची आहे तुझी? यस, तुझ्या भाचीच्या नावाचा संघ आहे हा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय. रोहित राजपूत. रोहित राजपूत यांच्याविषयीची जर माहिती द्यायची गेली या स्पर्धेविषयी, काय चेंडू टाकला गेलाय. यावेळेस बॅकफुटला येऊन चेंडूला स्टॉप करायचं होतं, मात्र चेंडू अगदी मोठ्या प्रमाणात खाली बसतोय. एक चांगला चेंडू हाताळला गेला रोहित राजपूत यांच्याकडून. रोहित राजपूत माहिती द्यायची गेली तर पहिल्या मॅच मध्ये जवळपास 1 विकेट प्राप्त केली होती रोहित राजपूतनं. त्यानंतर म्हणायचं गेलं दुसऱ्या सामन्यामध्ये जवळपास 2 विकेट प्राप्त केल्या होत्या रोहित राजपूतनं. आतापर्यंत या स्पर्धेच्या विषयी माहिती द्यायची गेली तर पहिल्या मॅच मध्ये माफ करा 10 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या रोहित राजपूतनं. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 7 धावा देऊन 2 विकेट. म्हणजे ओव्हरऑल आतापर्यंत 2 स्पेल मध्ये 17 धावा खर्च करत रोहित राजपूतनं 4 विकेट काढले आहेत. पावसाचं कदाचित आगमन थोड्याच वेळात होईल. मान्सून लीग आहे त्याच्यामुळे पाऊस येणं गरजेचं आहे. यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता, हवेत खेळला गेलाय. गोलंदाज स्वतः झेल खाली आला होता, मात्र तो अंदाज त्याला घेता आला नाहीये. प्रयत्न चांगला होता. नक्कीच
रोहित राजपूत यांचा सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी मागच्या पायाच्या गुडघ्याला त्या वाकवलं होतं आणि त्यानंतर आडव्या बॅटना स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साईडला बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी रोहित राजपूत कडून. फुल टॉस चेंडू आहे. इथे चेंडू जातोय फाईन क्षेत्रामध्ये. एक धाव तर इथे काढली गेली आहे. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये गेला नाही बघा. फक्त एक धाव आरामात क्रिकेट खेळला गेलाय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 6. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिले आपण आणि 4 चेंडूमध्ये रोहित राजपूत यानं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. त्यामुळेच म्हटलं ना की मोठ्या फरकानं जर ऋत्वी चॅम्पियन हा संघ जिंकला तर मात्र रन रेट आहे आणि पॉइंट टेबल जे आहे ते कदाचित बदलणार. समोरून टॉस झालाय. अगदी पुढे चेंडू टॉस झालाय बघा. रबर बॉल क्रिकेट. मगाशी आपण सबमरीन चेंडू पाहिला, सरपटी चेंडू पाहिला, यावेळी अगदी टॉस करणारा चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी. वेल डन रोहित राजपूत. 3 चेंडू आतापर्यंत डॉट या मुलांना टाकले आहेत. खूप चांगली गोलंदाजी बघा. कालचा दिवस कसा होता, दिवस आणि वेळ हे खूप महत्त्वाचे असते. कधी कधी दिवस उलटल्यानंतर माणसाचं नशीब देखील बदलताना आपण पाहिलं. त्याच्यामुळे कदाचित हा दिवस ऋत्वीचा आहे. आज ऋत्वीकडून चांगली बॅटिंग झाले. आज ऋत्वीकडून चांगली गोलंदाजी होत आहे. म्हणजे कालच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस आपण ऋत्वीच्या पाहिल्या आहेत त्यानुसार आज अनेक पटीने आज ऋत्वीचा दिवस आहे. खूप चांगला आज परफॉर्मन्स ऋत्वी चॅम्पियन या टीमकडून केला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा संख्या फळकावर लागली गेली आहे ती म्हणजे 8. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स जो करत आहे मित्रांनो, त्या परफॉर्मन्सला पाहून जर चिंता कोणाची वाढली असेल तर ती अमोल कालीम यांची चिंता वाढली असेल. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय. कारण त्या पॉइंट टेबलच्या रेसमध्ये एकेचा संघ देखील आहे. त्याच्यामुळे त्या पॉइंट टेबलला कुठेतरी नक्कीच ओव्हरटेक करायचं असेल तर आता मात्र एकेची प्लॅनिंग तीच सुरू असेल की गावदेवी संघाला आपल्याला पराभूत करायचं आहे. आणि ही मॅच संपल्यानंतर आम्ही रन रेट लगेचच क्लिअर करणार आहोत की किती रन रेटनं ऋत्विक चॅम्पियन जर जिंकला तर पुढे असेल. ऑफ साइडला यावेळेस विथ द टो चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय स्वीपर पॉइंट रिझनच्या दिशेनं. 2 धावांसाठी धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 11. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज देखील मित्रांनो सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि आजच्या दिवसातील संपूर्ण जे जेवण आहे हे ठाकूर कॅटरर्स सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. काल जेवण आपण जेवलो मित्रांनो, खूप स्वादिष्ट जेवण होतं. काल देखील व्हेज जेवण होतं आणि ते जेवण जय हनुमान महिला मंडळ आणि देवेंद्र ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलं होतं. थँक्यू. धावा झाल्या त्या 12. टार्गेट समोर आहे ते 64 धावांचं. म्हणजे इथून जर मी तर म्हणेल सायुज युनायटेड या टीमने जर 40 धावा जरी केल्या ना मित्रांनो, 40 धावा 62 मधून 40 धावा जरी केल्या तरी देखील रन रेट मध्ये फरक पडेल. मात्र त्याहून जर हा संघ कमी धावसंख्येने जर पराभूत झाला तर मात्र रन रेट जो आहे एकतर ऋत्विक चॅम्पियन प्लस पॉइंट मध्ये आहे, त्याहून आणखीन जर हा मोठा विजय त्यांना प्राप्त झाला तर +1च्या जागी कदाचित +4 जातील. हा एक सर्वात मोठा बाउन्सर आहे. व्हाईटचा इशारा प्लस गोलंदाजाला त्या ठिकाणी वॉर्निंग देखील दिली गेली की आता तुम्ही पुढचा चेंडू अशा प्रकारे फलंदाजाला टाकू शकत नाहीयेत. धावा संख्या झाली ती 14. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. एके खुश आहेत. एके म्हणजे धावा येऊ द्या, धावा येऊ द्या. एकेची प्लॅनिंग सुरू आहे.
बघा मी मगाशी देखील म्हटलं होतं कधी कुणाच्या वाईटावर राहायचं नाही, मात्र या क्रिकेटमध्ये अनेक संघ अनेकांच्या वाईटावर असतील. हा जिंकायला हवा, हा हरायला हवा. पटका चांगला खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने आलाय. टीम कॅप्टन. तत्पूर्वी 2 धावा झाल्यात. धावा झाल्यात त्या 17. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या तिसऱ्या षटकातील असेल हा शेवटचा चेंडू असेल. टॉस फक्त सिंगल इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या आहेत सायुज युनायटेड या टीमनं. त्या म्हणजेच 18-6च्या करंट रन रेटनं संघ खेळतोय. म्हणजे आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा किती करायच्या आहेत? मला वाटते 12 चेंडू आणि 46 धावा. 12 चेंडूमध्ये 46 धावा या करायच्या आहेत सायुज युनायटेड या टीमला विजयासाठी. मान्सून एक्सर लीग आहे त्याच्यामुळे थोड्याच वेळात मान्सूनचं देखील आगमन, पावसाचं देखील आगमन थोड्याच वेळात होणार आहे आणि ते स्पष्ट चित्र अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्याच्यामुळे खरोखरच काल तर पाऊस आपण पाहिला नाहीये. आज जर पाऊस असेल दिवसभर तर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं नक्कीच रंग येणार आणि खूप मजा येईल. या स्पर्धेला खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता, बॅकफुट जाऊन चेंडूला ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव इथे मिळेल. बघा ज्यावेळेस पाऊस नसतोय त्यावेळेस वेगळं क्रिकेट असेल, त्यानंतर जर पाऊस पडला गेला तर गोलंदाजांना ते एक बेनिफिट असतं कारण चेंडू जास्त स्पीड होतो. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. गोलंदाज करण वाघमारे. सरळ बॅटने खेळायचं होतं. चेंडू टर्न झालाय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू योगराज साठी टाकला गेला करण मार्फत. आणखीन एक डॉट बॉल मात्र बाईच्या स्वरूपात बॅट. यस धावा झाल्या त्या 20. ऑफ साइडला पंच केलंय. 2 धावा नक्कीच मिळतील. गोशांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. आता मात्र 9 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. बघा ज्या वेळेस ऋत्वी चॅम्पियन आणि गावदेवी या 2 संघांच्या दरम्यान सामना ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस 86 धावा ऋत्वी चॅम्पियन या टीमला गावदेवी संघाने विजयासाठी दिल्या होत्या. मात्र ऋत्वी चॅम्पियन हा संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता. मात्र जास्त फरकानं तो संघ पराभूत झाला नव्हता. 25 धावेनं फक्त तो संघ पराभूत झाला होता. लक्षात ठेवा, फक्त 25 धावेनं तो संघ पराभूत झाला होता. 86 धाव्यामध्ये जवळपास 62 धावा मला वाटते त्या काहीतरी कुठल्या होत्या. तर इथे जर आपण विचार केला तर एक मोठा फरक कदाचित जाणवू शकेल. आता मात्र नक्कीच टेन्शन वाढेल नंदू पाटील साहेबांचं, कारण गावदेवीचं कदाचित टेन्शन आता वाढणार आहे जर मोठ्या फरकानं या ठिकाणी ऋत्वी चॅम्पियन संघ जिंकला तर. कारण पॉइंट टेबल जे आहे ते कदाचित पॉइंट टेबल टॉप करणार. यस राकेश, 20 धावा जर तू केल्या पार्थ, ऐकून घे पार्थ, या इनिंग मध्ये तू जर 20 धावा केल्या तर तुझ्या वडिलांकडून तुला दिला जाईल एक कोरा नवीन करकरीत आयफोन. काय करताय पार्थ म्हणतोय पप्पा काय करताय तुम्ही. बघ आता विचार कर, आयफोन साठी पप्पानी आयफोन तुझ्यासाठी लावलाय पप्पानी, फक्त तुला 20 धावा करायचे. ऑन साइडला फटका आहे. एकच धाव आयफोन साठी थांबायचंय पार्थला, मात्र पार्थ धावतोय.
2 धावा झाल्यात. योगराज स्ट्राईक घेतोय पुन्हा एकदा स्वतः जवळ. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा संख्या झाली आहे ती 25. आता मात्र येणारे चेंडू 6 आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 39. 6 चेंडू 39 धावा. सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 6 चेंडू 39 धावा. धावा झाल्या त्या 25. नंदू पाटील चला चला लवकर कोणीतरी गोलंदाज या प्लीज 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 लवकर. कुठलाही गोलंदाज यूज करा. नंदू गोलंदाजी करू शकतो. नंदू तू नंदू बघा पॉइंट टेबल टॉप करायचं असेल तर या ठिकाणी मी तर म्हणेल साई युनायटेड या टीमला मोठ्या फरकानं हरवावं लागेल. जर या ओव्हरमध्ये 39 हवे आहेत मात्र 20 धावा जरी या ओव्हरमध्ये केल्या तर कदाचित ते पॉइंट टेबल टॉप करता येणार नाहीये ऋत्वीला. चला चला प्लीज बॉलर येऊ द्या विनंती करतो. बघा नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऋत्वी सौरभ आलाय. मी सन्माननीय देवेंद्र ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. काल जेवणाचा खर्च त्यांच्या माध्यमातून देण्यात आला होता. देवेंद्र ठाकूर साहेब या 6 चेंडू 39 धावा. या मॅचच्या रिझल्ट कडे सर्वांच्या नजरा. एकेची देखील नजर या मॅचच्या विजयाकडे आणि खास करून गावदेवीची देखील नजर या मॅचच्या विजयाच्या दिशेनं. काय घडेल मित्रांनो. टेन्शनचं वातावरण संपूर्ण डगआउट मध्ये. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी पार्थ पाटील यांची पारी या ठिकाणी समाप्त आणि 500 रुपयाचा मानकरी. जेलसाठी लावले होते 500 रुपये. रोहित पाटील न पकडलाय कॅच. तो कॅच पकडला नाही रोहित पाटील तर ती 500 रुपयाची नोट पकडली आहे रोहित पाटील कडून. तन्मय जो खास करून एक्सर मान्सून लीग 2025च्या पर्वामध्ये चर्चेत आलेला खेळाडू आहे त्याच खेळाडूसाठी पुन्हा एकदा पारितोषिक या ठिकाणी लावलंय. जरी बॅटला चेंडू लावला तन्मय तू तरी देखील तुला 100 रुपये मिळतील. जितके बॅटला चेंडू लावशील तितके तुला पैसे मिळतील. मी सन्माननीय संतोष भोईर साहेब प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. लावला बॅटला चेंडू लावलाय. 100 रुपये नक्कीच मिळतील. काल 150 रुपये कमावले होते. गोलंदाजी करण्यासाठी आला होता तन्मय. एक षटकार आल्यानंतर बॅट्समॅनला पैसे लावले नाही तन्मयला पैसे लावले होते 100 रुपये. एक वाईट चेंडू टाकला होता त्यावेळेस 50 रुपये त्यांच्यासाठी लावण्यात आले होते. 26 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत मित्रांनो. 4 चेंडू 38 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. पॉइंट टेबल या ठिकाणी बदलणार हे 100% मित्रांनो. बॅटची एज इज गॉन. आणखीन एक विकेट. बघा 3 चेंडू आहेत मात्र या 3 चेंडू मध्ये जर 10 धावा केल्या 10 धावा या 3 चेंडू मध्ये साई युनायटेड या टीमनं 10 धावा केल्या तरी देखील मी तर म्हणेल जे पॉइंट टेबल जे आहे हा गावदेवी संघ टॉप करू शकेल. आडव्या बॅटने खेळायचं होतं. फटका फसला गेलाय. चेंडू हवेत आहे. मी म्हटलंय की ही स्पर्धा एकसर मान्सून लीग आहे. पावसाचं येणं गरजेचं होतं. कालच्या दिवसामध्ये पाऊस आपण या स्पर्धेमध्ये पाहिला नाहीये. आज खरोखरच पावसाचं आगमन या ठिकाणी झालं आहे. दोन चेंडू 37 धावा करायचे आहेत.
आउटसाइड लेग स्टंप. तन्मय म्हणतोय की मला ग्लोव्ज घालायचे आहेत, बॅट हातातून सटकते माझ्या, जर मी ग्लोव्ज घातले तर मी एक मोठा षटकार मारू शकतोय. आशिष म्हात्रेकडून देखील 200 रुपये. तन्मय षटकार मारलास तू तर. चांगला फटका आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी नंदू पाटील, मात्र नंदूकडून झाले चुकी. काय ड्रॉप. हेमेंद्र आहेत फटका, हेमेंद्र आहेत, माफ कर त्या ठिकाणी हेमेंद्र आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ राहिला आहे. 35 धावा, एका मोठ्या फरकानं विजय प्राप्त करू शकेल ऋत्विक चॅम्पियन हा संघ. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. मिड विकेट डीपला फिल्डर आहे, शेवटच्या चेंडूवर मिळते विकेट. 35 धावांच्या फरकानं या ठिकाणी विजय प्राप्त केला ऋत्विक चॅम्पियन या टीमनं. आता मात्र पॉइंट टेबल बदलणार. पॉइंट टेबल काय दाखवणार बी ग्रुप मधील हे थोड्याच वेळात मी तुमच्या समोर आणतोय. बघा मोठ्या फरकानं ऋत्विक चॅम्पियन हा संघ जिंकलाय. पॉइंट टेबल आपण चेक करूया. ग्रुप बी पॉइंट टेबल आहे. गावदेवी संघ 4 गुणांना पुढे आहे आणि ऋत्विक चॅम्पियन देखील 4 गुणांना पुढे आहे. मात्र जर दोन्ही संघाचा रन रेट चेक केला तर गावदेवी संघ आहे 4.600 या रन रेटनं आणि ऋत्विक चॅम्पियन आहे 3.133 म्हणजे पॉइंट टेबल जे आहे गावदेवी संघ पॉइंट टेबल मध्ये टॉपलाच आहे. नंबर 1 वरच आहे गावदेवी संघ आणि त्यांच्या काळोखाळ ऋत्विक चॅम्पियन हा संघ पॉइंट टेबल मध्ये नंबर 2 वर आहे. नंदू पाटील खुश असतील कारण पॉइंट टेबल जे आहे ते मात्र ऋत्विक चॅम्पियन या टीमनं क्रॉस केलं नाहीये. नंबर 2 वर ऋत्विक चॅम्पियन आहे. अभिनंदन ऋत्विक चॅम्पियन आणि हार्ड लक सायूज युनायटेड. पॉइंट टेबल मध्ये मात्र आपला